प्रश्न नंबर 6 आहे की एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे, असा कोणता अंक आहे ज्याचे की स्थानीय मूल्य म्हणजे प्लेस व्हॅल्यू आहे ना, प्लेस व्हॅल्यू, कारण इंग्लिशवाल्या विद्यार्थ्यांनाही समजलं पाहिजे. प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. आता ही संख्या आपण खाली घेऊया. बघा बरं, 18,759 यामध्ये सर्वात अधिक स्थानीय मूल्य पहा, सगळ्यात शेवटचंच असणार आहे ना, सरळ आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 या एकचं स्थानीय मूल्य किती आहे? 1ला 1 घ्या, त्यानंतर 1, 2, 3, 4 हे 4 संख्या राहतात. 4 शून्य द्या. पहा बरं, एकचं स्थानीय मूल्य 10,000 आलं. बाकीच्यांचं असं इकडे इकडे मग कमी होत जाईल, का तर संख्या कमी होत गेल्या, शून्य कमी होत गेले, म्हणून मग एकचं स्थानीय मूल्य जास्त आहे, म्हणून ए, अर्थातच 1 नंबरचं ऑप्शन ए, आणि उत्तर आहे 1 म्हणजे 1. अशा प्रकारे हे स्थानीय मूल्य आपल्याला ओळखायचं आहे. चला तर पुढे जाऊया. लिहून घ्या हे. कृपया सर्व मित्रमंडळींना असं पण सांगण्यात येतं की जेव्हाही, परत मी वेळोवेळी सांगत असतो की जेव्हाही तुम्हाला कोणत्या एखाद्या गणिताच्या संबंधित अडचण असेल, स्कॉलरशिपचा असू द्या, नवोदयचा असू द्या किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा असू द्या, तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जर टाकलं तर आपण त्याला नक्कीच सॉल्व करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया. सगळ्यांसाठी मी हेल्प करतो आहे आणि प्रत्येकाच्या ह्या कार्यामध्ये मी एक समर्पण केलेलं आहे की प्रत्येकाला ह्या नवोदय आणि स्कॉलरशिप जेही विद्यार्थी बिलकुल आपल्या ट्युशनची फीस भरू शकत नाहीत, म्हणजे कोणत्याच ट्युशनची फीस भरू शकत नाहीत, आणि पण त्यांना शिकायचं आहे अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी, एवढंच काही, हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी मी तत्पर आहे की त्यांनी मला कोणताही प्रश्न विचारा, मी त्यांना प्रश्नांचं निरसन करून देईन. आणि सर्वथा मी त्यांच्यासाठीच आहो, कारण फीस नाही भरली म्हणून काय झालं, मी आहो ना, मी त्यांना फ्रीमध्ये ज्ञान पोहोचवत राहीन. तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असू द्या, तिथनं मला फक्त फोन करा, व्हॉट्सॲप करा वगैरे. पुढे जाऊया नंतरचं गणित.